तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये आपल्याला संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। जानेवारीत सरासरीपेक्षा किमान तापमान आपल्याला हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे देशात थंडी कमी राहील। तर उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी आपल्याला अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जानेवारी महिन्यात किमान सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा अंदाज जर पाहायचं झालं तर जानेवारी महिन्यात पाऊस आणि तापमानाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जानेवारी महिन्यात आपल्याला वायव्य भारतात, पूर्व मध्य भारतात देखील आपल्याला आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। राज्याच्या किमान तापमानात आपल्याला घट होऊन डिसेंबर महिन्यातील हंगामातील आपल्याला निचांकित तापमानाची नोंद झाली होती। मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वातावरणाचे थंडी पूर्ण आपल्याला गायब झालेली पाहायला मिळाली। जानेवारी महिन्यात आपल्याला देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान असण्याची शक्यता, आपल्याला थंडी कमीच असण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातही उत्तर भाग वगळता थंडी सरासरीपेक्षा आपल्याला कमी राहण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे जानेवारी महिन्यात थंडी कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला 69.7 मिलीमीटर पाऊस पडतो। उत्तर भारतातील राज्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण अधिक असतं। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। प्रशांत महासागरात सध्या आपल्याला एल निनो परिस्थिती पाहायला मिळत आहे। जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये आपल्याला ला निना उद्भवणे परिस्थिती सक्रिय होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तर आपल्याला तटस्थ पुढील काही महिन्यात ही स्थिती आपल्याला कायम राहण्याची शक्यता देखील कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। मान्सूनच्या हंगामामध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर देशात 117.4 मिलीमीटर म्हणजे 97% पाऊस पडलेला आहे। म्हणजेच या हंगामात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी 96.4 असून यंदा राज्यात 90.96% पाऊस पडलेला देखील पाहायला मिळालं। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।